नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय सभेचं जे धोरण होतं ते अतिशय संथपणे सुरू होतं. त्यामुळे त्याला मवाळ युग असं म्हटलं जातं. जवळपास 1885 ते 1905 हा कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो, की ज्यामध्ये त्यांनी सनदशीर मार्गांचा अवलंब केला, कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. त्यानंतर 1905 ते 1920 हा कालखंड जहाल युग म्हणून ओळखला जातो. राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. भारतातील सर्व नेते जे उच्च शिक्षित होते ते सर्व आपली जात, पात, धर्म, भाषा, प्रांत हा भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होत होती. आजूबाजूच्या प्रश्नांवर चर्चा होत होती. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरी कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. कारण मवाळांची कार्यपद्धती कशी होती की नाही, सनदशीर मार्गाचा अवलंब करायचा, कायदेशीर मार्गाचा अवलंब करायचा. मग त्या धोरणांवर जेव्हा संसदेत चर्चा होईल, इंग्रज जेव्हा त्याच्यावर कारवाई करतील तेव्हा ती सुधारणा आपल्या पदरात पाडून घ्यायची. ही कार्यपद्धती याच्या बाबतीत मतभेद होते आणि हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. तात्विक स्वरूपाचे म्हणजे फक्त विचारसरणीमध्ये मतभेद होते. बाकी इंग्रजांकडून आपल्या देशाला स्वतंत्र मिळालं पाहिजे, आपला हक्क आपल्याला मिळाला पाहिजे, याबाबत मात्र दोघंही खंबीर होते. राजकीय चळवळीतील या मतभेदांवरून दोन प्रमुख राजकीय गट झाले. शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे ते मवाळ आणि स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल. म्हणजे सरकार मवाळ मार्गाने, अगदी शांततामय मार्गाने आपल्या मागण्या पूर्ण करत नाही, त्यावेळेस आपल्याला अधिक जहाल बनणं आवश्यक आहे, अधिक आक्रमक बनणं आवश्यक आहे आणि आपल्या मागण्या त्यांच्याकडून मागून घेणं आवश्यक आहे. अशा विचारांचे मवाळ आणि जहाल असे दोन गट राष्ट्रीय सभेत पडले. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जातात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे ज्या खंबीरपणे लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं, त्यावरून त्यांचा जहाल विचार आपल्या नजरेसमोर येतो. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्र, राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब केला. अंडरलाईन करून ठेवा, एका वाक्यात विचारलं जाऊ शकतो की जहाल नेत्यांनी राजकीय जागृती, लोकांमध्ये राजकारणातली जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्र, राष्ट्रीय उत्सव आणि राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब केला. वृत्तपत्रांद्वारे जनजागृती केली. राष्ट्रीय उत्सव म्हणजे जे राष्ट्रीय सण असतात त्यामध्ये लोक एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते. अशा वेळी आपले विचार तिथे मांडण्याचे कार्य केले आणि राष्ट्रीय शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षणाव्यतिरिक्त आपल्याच देशातलं भारतीय संस्कृतीचं ओळख करून देणारं शिक्षण, भारतीय शाळा या मार्गांचा अवलंब केला. केसरी व मराठा ही वृत्तपत्र आपल्याला माहीतच आहे की ज्यामधून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहींवर घणाघाती टीका केली. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून टिळकांची जहाल विचार लोकांच्या समोर प्रगट होत होते. तर बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते. एका वाक्यात विचारलं जाऊ शकतं हे की बंगाल प्रांतातलं जहाल मतवादी विचारांचं मुखपत्र अमृत बाजार पत्रिका.
आपापसातील मतभेद किंवा भेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान व्हावे, या राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी, या हेतूने टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव या उत्सवांचे आयोजन केले. म्हणजे हे उत्सव केले जात होते, पण ते सार्वजनिक स्तरावर सुरू करण्याचं कार्य टिळकांनी केलं. का? तर ज्या वेळेस सार्वजनिक स्वरूपात हे उत्सव साजरे होतील, त्यावेळेस लोक एकत्र येतील, त्यांचे विचार एकमेकांना समजतील आणि शिवाजी महाराज ज्यांनी स्वातंत्र्य निर्माण करण्याचं काम केलं, स्वतःचं अस्तित्व जपण्याचं काम केलं, त्यांच्या विचारांचा प्रभाव लोकांच्या मनावर पडावा आणि जनतेला प्रेरणा मिळावी, या हेतूंनी टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव या उत्सवांचं आयोजन केलं. राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल. कारण जर एकत्र येत आहेत, उघडपणे ब्रिटिश सरकारचा विरोध करतायत, आपल्याबाबत भारतीय जनता एकत्र होते, हे जर पाहिलं तर राजकीय सभेवर इंग्रज लगेच बंदी आणणार होते. कारण फोडा आणि राज्य करा हे तत्व त्यांनी 1857 नंतर अवलंबलं होतं. पण धार्मिक कारण आहे आणि त्या कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही, असं त्यांचं मत आहे. असं त्यांचं मत होतं टिळकांचं, की आमचा गणेशोत्सव आहे, आमची शिवजयंती आहे, सार्वजनिक उत्सव आहे आणि यावेळी लोक एकत्र आले आणि त्यावेळेस जर राजकारणावर चर्चा केली गेली, लोकांमध्ये प्रबोधन केल्या गेलं, तर सरकार काही करू शकणार नाही. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा गाभा कर्मयोग असून लोकांनी कृतिशील राहावे यावर त्यांचा भर होता. म्हणजे जरी टिळक तुरुंगवास भोगत असले तरी सुद्धा जनतेने कार्यरत राहावे या दृष्टिकोनातून त्यांनी गीता रहस्य सांगितला. त्याचा सरळ अर्थ करून भावार्थ लोकांपर्यंत पोहोचवला. स्वभाषा, स्वसंस्कृतीविषयीचे प्रेम, आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. स्वतःचं संस्कृती, स्वसंस्कृती लोकांना समजली, त्याबद्दल जर अभिमान निर्माण झाला तर स्वातंत्र्याची किंमत कळेल. स्वभाषा आणि स्वातंत्र्याविषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण करायची असेल तर राष्ट्रीय शिक्षण देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी नेत्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या. लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल, असे जहाल नेत्यांचे मत होते. शांतपणे राहून मागण्या मागितल्या तर ब्रिटिश सरकार आपल्या मागण्यांकडे पाहणारही नाही. पण ज्या वेळेस सर्व लोक एकत्र येतील आणि सरकारला आव्हान देऊन संघर्ष करतील, त्यावेळेस सरकारला भारतीयांच्या मागण्यांकडे पाहावं लागेल, असं जहाल नेत्यांचं मत होतं. चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचं एकमत होतं, पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जन आंदोलन उभारले पाहिजे, असे आग्रहाने प्रतिपादन केले. म्हणजे जहाल विचार जरी असले तरी सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उगारणे किंवा युद्ध पुकारणे हा त्यांचा हेतू नव्हता. आपले विचार परखडपणे न घाबरता मांडणे आणि ब्रिटिशांना आपल्या बोलण्याचा विचार करायला लावणे, अशी त्यांची भूमिका होती. आणि मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला. जहालांनी ही चळवळ पुढे नेली. कारण 1885 मध्ये सुरू झालेली चळवळ ही मवाळ चळवळ होती आणि 1905 नंतर त्या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचं कार्य जहालांनी केलं. 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. 1897
पुणे प्लेगची साथ. प्लेग हा असा साथीचा रोग होता, आता जसा सध्या कोरोना महामारी सगळीकडे थैमान घालत आहे, त्याच पद्धतीने पूर्वी प्लेग ही महामारी होती की ताप यायचा काखेत किंवा जॉईंटवर गाठ यायची आणि मनुष्य लगेच मृत्युमुखी पडायचा. तेव्हा या साथीवर औषधोपचार नव्हते, त्यामुळे प्लेगची साथ आली की अतिसार, उलट्या, ताप असा लोकांना आजार होऊन लोक मरत होती. मग प्लेगची साथ आली की लोक घरदारं सोडायची, उंदरांमुळे हा रोग व्हायचा आणि घरदारं सोडायची, जंगलात राहायला जायची. का बरं असं? कारण उंदीर घरात फिरत होते, साथीचा रोग आहे, एकाला झाला की सगळ्यांना होणार. मग ज्यांना झालेला नाही ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जंगलात जात होते. मग या साथीमध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले आणि रँड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली होती. आणि प्लेगचा रोगी कोणत्या घरात आहे हे शोधण्यासाठी रँडने जी मोहीम राबवली, म्हणजे अगदी प्रत्येक घराची कसून झडती घेण्याचं सत्र त्याने सुरू केलं. आणि असं करताना लोकांवर जुलूम जबरदस्ती केली, म्हणजे त्यांना जबरदस्ती घरातून बाहेर काढायचं, त्यांच्या घरातले भांडे बाहेर फेकायचे, कुठं प्लेगचा रोगी दिसतोय का हे शोधून काढायचं, आणि ते सुद्धा माणुसकी न दाखवता. आणि याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी त्याचा वध केला. सरकारला टिळकांचं जहाल विचार आधीच खटकत होते. चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. मग या घटनेचा सगळा संबंध त्यांनी टिळकांशी जोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश आले, कारण या वध करण्यामध्ये टिळकांचा हस्तक्षेप नव्हता. चाफेकर बंधूंनी स्वतः त्यांना म्हणजे त्या रँड या अधिकाऱ्याचा वध केला होता गोळ्या घालून. तरी सुद्धा सरकारने सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले, कारण त्यांचे जहाल विचार सरकारला खटकत होते. त्यामुळे कसंही करून फक्त टिळकांना तुरुंगात टाकायचं एवढंच उद्देश त्यांच्यासमोर होता. त्यामुळे 1897 मध्ये प्लेगच्या साथीचं निमित्त पुढे करून प्लेगच्या साथीत रँड या अधिकाऱ्याची हत्या याची सबब पुढे करून त्यांनी टिळकांना तुरुंगवास दिला. यानंतर ब्रिटिशांनी केलेली बंगालची फाळणी आणि त्याविरुद्ध झालेली वंगभंग आंदोलन आपण पुढील भागात पाहू.